नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. मी आज कोऑर्डिनेटर. आता आपण सर्व शेतकरी आपले जॉईन झाले आहेत, तर आपण आता मीटिंग सुरुवात करूया. तर सध्या सर्व शेतकऱ्यांनी सध्या म्यूट राहा, म्हणजे आपले सर्व प्रतिनिधी जे बोलतील ते सर्वांना ऐकायला भेटेल. माझी स्क्रीन सर्वांना दिसते का? दिसत नाही सर, स्क्रीन दिसत नाही. आता दिसते का सर? नाही, मला दिसतच नाही स्क्रीन. सगळे शेतकरी दिसतात. अजित स्क्रीन दिसते. हा, फक्त संजय साहेबांनी फक्त नेटवर्क एकदा चेक करायला बर बर बर, चालतं. परत एकदा जॉईन करा. बाकीच्यांना दिसते का सर्वांना मग? अरुण सर, कृषक ऍप तुम्ही कृषक ऍप ओपन करा. बरं चालतंय, मी डायरेक्ट सुरुवात करतो मग सर आता. हा, कृषक ऍप. हो चालतंय. तर महत्वाचं, सर्व शेतकऱ्यांना कृषी ऍप डाउनलोड करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्ले स्टोअरला जाऊन कृषी ऍप म्हणून असं सर्च करणं गरजेचं आहे. कृषी ऍप सर्च केल्यानंतर आपलं कृषी ऍप येत आहे, जे इंग्लिश आणि मराठी जे नाव दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, तर ती कृषी ऍप आहे आपलं, ज्यावरती तुम्हाला AI संदर्भातली जेवढी सर्व माहिती आहे तर ती तिथे अवेलेबल होणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी एकदा ऍप डाउनलोड केल्यानंतर ती ओपन करणं गरजेचे आहे. ओपन केल्यानंतर आपला जो रजिस्टर नंबर आहे, प्रत्येक शेतकऱ्याचा आपण एक नंबर रजिस्टर केलेला आहे, त्याच नंबरने आपल्याला रजिस्टर करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या नंबरने रजिस्टर करता त्यावेळेस तुम्हाला कृषी ऍप ओपन केल्यानंतर वरच्या साईडला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी AI ची एक निळ्या कलर मध्ये पट्टी दिसून येते. जे शेतकरी रजिस्टर नंबरने करत नाहीत त्यांना सोशल मीडियाला कनेक्ट व्हा असं वरती दिसून येतं. तर त्यामुळे तुम्ही रजिस्टर नंबर लॉग इन करणं गरजेचं आहे. आता जे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी निळ्या कलर मध्ये जी पट्टी दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करणं गरजेचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5 ऑप्शन दिसून येतात: माझा ऊस, पीक नकाशा, कृषी शिफारस, खत मात्रा शिफारस आणि ऊस ताळेबंद. आता माझा ऊस वरती जे आपल्या प्लॉटवरती सेन्सर बसलेले आहेत तर त्या संदर्भातली माहिती दिसून येते. त्याच प्रकारे पीक नकाशामध्ये आपले जे सॅटेलाइट मॅपिंग केलेलं आहे, जे आपल्या प्लॉटचं वाढ, रोग या संदर्भातले जे स्पॉट डिटेक्ट करून सांगितलं तर त्याची माहिती पीक नकाशामध्ये दिसते. कृषी शिफारसमध्ये आपलं जे नियोजन आहे, जे आपल्याला पुढे करायचं आहे तर त्याबद्दलची माहिती कृषी शिफारसमध्ये येऊन जाते. तसंच एक मात्र शिफारस सध्या सर्व शेतकऱ्यांनी बघणे टाळायचं आहे, त्यावरती सध्या आमचं काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं कुठली माहिती आढळणार नाही, असंच मेसेज मोस्टली येऊन जाईल. आणि 5वा ऑप्शन आहे आपला ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे काही एक आपली ऑनलाईन नोंद डायरी म्हणू शकतो आपण त्याला. तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही जे आपल्या प्लॉटवरती जो खर्च करताय तर तो सगळा मांडू शकतो. आपण सुरुवातीला वहीमध्ये लिहिलं चालू करतो, पण ऍट द एंड शेवट आपल्याला आपण किती खर्च केला काय नाही, त्यासाठी आपण शेतकऱ्यांना हा एक ऑप्शन दिला आहे ऊस ताळेबंद म्हणून. तर त्यामध्ये शेतकरी त्यांचा खर्च वगैरे मांडू शकतात. त्यासाठी पहिले शेतकऱ्यांना PRN नंबर निवडा असा एक येतो, तर त्यावरती आपला जो पर्टिक्युलर नंबर आहे तर तो सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ते केल्यानंतर ऑप्शन प्रकार निवडा म्हणजे त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, खर्च आणि उत्पन्न. त्यावर आपण सर्व शेतकरी खर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाली खर्चाचे प्रकार निवडा हा ऑप्शन दिसतो. तर त्यावरती क्लिक केल्यावरती आपण जे प्लॉटवरती आपल्या शेतीमध्ये जेवढा खर्च किंवा काय नांगरण्या, कोळपणी असो, शेणखत असे मल्टिपल ऑप्शन शेतकऱ्यांना दिले आहे, जे आपण प्लॉट वरती करतो. तर शेतकऱ्यांनी ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मी फॉर एक्झाम्पल साठी तुम्हाला बेने प्रकारे क्लिक करतो. त्यानंतर खाली तारीख निवडा म्हणून विचारतो. जर आपलं तुम्हाला जुनी माहिती भरायची असेल, तुम्हाला जर तारीख लक्षात असेल तुम्ही प्रॉपर तारीख टाकू शकता, किंवा पुढे मागची जरी तारीख टाकली तरी चालू शकते.
त्यानंतर आपण रक्कम टाकू शकता, तुम्ही केलेला खर्च जो तुम्ही प्लॉटवरती त्या टायमिंगला केलेला होता, जो औषधाचा असो किंवा बघचा काही असो. आणि तपशील म्हणजे काय, तुम्ही एक नोट लिहू शकता बाबा त्यावेळेस तुम्हाला काय युज केलं किंवा काही तुम्हाला टीप एखादी पॉईंट राहतो तो लिहिणं गरजेचा राहतो, तर तुम्ही तपशीलमध्ये लिहू शकता. तर खाली जतन करा ऑप्शन आहे, म्हणजे सेव्ह करा. जतन करा साईडला तुम्हाला बघा नवीन आणि रिपोर्ट असं ऑप्शन, रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर ना पीआरएन नंबर निवडा असं परत एकदा विचारलं जातं. पीआरएन नंबर जर आपल्याला तो पर्टिक्युलर आलेला आहे तो सिलेक्ट करणं गरजेचं आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर या प्रकारे तुम्हाला एक प्रकारे डायरी तयार होऊन जाते, ज्यामध्ये दिनांक येऊन जातो, खर्चाचा प्रकार येतो, रक्कम येते आणि खाली ती नंतर ऍडिशन बी होऊन जाते सगळे. त्यामुळे तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाही पडत आणि तीच तुम्ही पीडीएफ डाउनलोड सुद्धा करू शकता आपल्या मोबाईलमध्ये. तर ही एक ऑप्शन करण्यासाठी आपण दिलेला आहे. तर या प्रकारे कृषी मध्ये तुम्हाला सर्व माहिती बघावी लागणार आहे. तर आता पुढे माझा ऊस या संदर्भातली माहिती आपले अविनाश सर आहेत, ते तुम्हाला सांगतीलच. अविनाश सर. नमस्कार सर्वांना. मी अरुण पडून मॅपमा क्रॉप प्रतिनिधी. आपण जे काही पीक नकाशा संदर्भातली माहिती आहे ती आपण बघणार आहोत. जसं की आपल्याला कल्पना असेल की आपण कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावर आपण आयओटी आणि सॅटेलाइट हे दोन टेक्नॉलॉजी आपण बघत आहोत. याच्यामध्ये आयओटी मध्ये जसं की तुमची आपले जे डिव्हाइस बसवलेले आहेत त्या संबंधितली माहिती तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे आपला जो दुसरा जो महत्वाची टेक्नॉलॉजी आहे ती उपग्रह प्रणाली सॅटेलाइट इमेजरी. ती माहिती बघत असताना आपल्याला फार्मचे आपण काही अक्षांश रेखांश घेतलेले आहेत, त्याच्यानुसार आपले नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. आता नेमके ते नकाशे आपण बघायचे कसे किंवा ते वाचायचे कसे त्या संबंधितली माहिती आपण बघूया. आता याच्यामध्ये जर बघितलं की कृषक ऍप ओपन केल्यानंतर आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प याच्यावर जायचे आहे. माझी स्क्रीन दिसते? हो सर. हो दिसते सर. दिसते. दिसते व्यवस्थित दिसते. हॅलो. बोला सर. शेतकऱ्यांना विनंती हा आहे की दिसते. कोणी एका जणांनी सांगा की स्क्रीन दिसते का नाही म्हणून. स्क्रीन दिसते सर. दिसते. स्क्रीन दिसते? हो हो दिसते दिसते. ठीक आहे. आता आपण जसं की पीक नकाशामध्ये गेलो तर पीक नकाशावर गेल्यानंतर आपल्याला आपल्या प्लॉटची संबंधितली माहिती आपण इथं बघू शकता. जसं की आता इथं बघू शकता की तुम्ही सॅटेलाइट इमेजरी पीक नकाशा ओपन केल्यानंतर आपल्याला आपला प्लॉट दिसतो. त्याचबरोबर वरच्या बॉक्समध्ये NDVI हे दिसतं. त्याच्यानंतर खाली आपल्या शेतकऱ्यांचं नाव जसं की इथं अनिल पंढरीनाथ जायब आहे आणि खाली जर बघितलं तर S6, S1, S3, S2, S5. त्याचबरोबर खाली एक तारीख आपल्याला दिसते आणि त्या तारखेच्या समोर S1 किंवा S2 किंवा S3 असं लिहिलेलं दिसतं. तर आपल्याला ज्यावेळेस ही माहिती सॅटेलाइट इमेजरीची जी बघायची आहे ती बघत असताना नेट फ्लो चालू आहे का? ठीक आहे. आता तुम्ही इथं बघू शकता तर इथं प्लॉट आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर आता वर जसं मी सांगितलं तुम्हाला NDV आहे, खाली शेतकऱ्याचं नाव. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की सॅटेलाइट इमेजरीची जी माहिती आपल्याला बघायची आहे ती माहिती फक्त S6 आणि S1 याच्यामध्ये बघायची आहे. जसं की मी इथं जिथं S6, S1, S3, S2, S5 वर क्लिक केलं तर इथं मी ते S2, S3 आणि S5 चा जो नकाशा आहे तो इथं डिलीट केला आणि त्याचबरोबर S1 आणि S6 चाच नकाशा मी इथं बघतोय. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मला S1 चा जो डेटा आहे 27 फेब्रुवारी 2026 या तारखेची हा नकाशा इथं आलेला आहे. आता S1 चा जो पीक नकाशा असतो, S1 चा पीक नकाशा प्रत्येक 5 दिवसानंतर अपडेट होत असतो. प्रत्येक 5 दिवसानंतर येत असतो. त्याचबरोबर S6 चा हा जो पीक नकाशे आहेत ते S6 चे पीक नकाशे प्रत्येक 2 दिवसानंतर येत असतात.
आता S1 मध्ये आपल्याला कोणते कोणते पीक नकाशे बघायचे आहेत? S1 मध्ये जसं की तुम्ही NDVI बघू शकता, तर NDVI बाजूला एक बाणासारखं चिन्ह आहे, तिथं जर क्लिक जर केलं तर तुम्हाला बाकीचे पीक नकाशे इथं बघू शकता. आता आपल्याला S1 मध्ये बघायचे जे नकाशे आहेत ते आहेत NDVI, EVI, खाली जर बघितलं तर वॉटर वॉच मॅप आणि क्रॉप स्टेज मॅप, हे प्रमुख 4 पीक नकाशे आपल्याला S1 मध्ये बघायचे आहेत. आता हे पीक नकाशे काय सांगतात की जसं की NDVI वर मी क्लिक केलं, NDVI वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पीक नकाशा पाहायला भेटतो. जसं की बघू शकता तुम्ही, हिरवा कलर दिसतोय आणि मध्ये नारंगी कलर दिसतोय. आता हे कलर काय सांगतायत? आता हे कलर आपण कसे वाचायचे की याच्यामध्ये मुख्य 4 कलर असतात. एक आहे हिरवा, दुसरा पिवळा, तिसरा नारंगी, चौथा लाल. हिरवा कलर काय सांगतोय की पिकाची वाढ चांगली चालू आहे. हिरवा कलर सांगतोय की पिकाची वाढ चांगली आहे. पिवळा कलर सांगतोय की पिकाची वाढ मध्यम ते चांगली. नारंगी कलर सांगतोय की पिकाची वाढ मध्यम ते कमी, आणि लाल कलर जर असेल तर त्या ठिकाणी पिकाची वाढ ही कमी आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. मग अशा वेळेस जिथं हिरवा कलर असेल तिथं आपलं पिकाची वाढ ही चांगली आहे, जिथं पिवळा किंवा नारंगी कलर असेल तिथं आपली पिकाची वाढ ही मध्यम ते कमी स्वरूपात आहे. मग अशा वेळेस आपल्याला जे काही पाणी नियोजन करायचंय, जे काही खत नियोजन करायचंय, ते करत असताना जिथं पिवळा नारंगी कलर आपल्याला दिसेल तिथं विशेष करून लक्ष देणं गरज आहे, असा हा पीक नकाशा आपल्याला सांगतो. ठीक आहे, हा झाला आपला पहिला पीक नकाशा. त्याचबरोबर दुसरा पीक नकाशा जसं की EVI. आता NDVI च्या खाली तुम्ही जर बघितलं तर तिथं EVI, एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स किंवा दाट वनस्पती, असा हा पीक नकाशा आहे. आता हा पीक नकाशा काय सांगतोय की हा पीक नकाशा आपल्या पिकाचे रोग प्रतिकार शक्तीची माहिती तिथं बघत असते. मग रोग प्रतिकार शक्तीची माहिती बघत असताना कोणत्या ठिकाणी कीड आणि रोग येऊ शकतो त्याची माहिती इथं आपल्याला कळतात. जसं की एकदम गडद लाल कलर आपल्याला दिसतोय, त्याचबरोबर बाजूला सुद्धा लाल कलर आणि फिक्कट लाल कलर आपल्याला दिसतोय, तपकिरी कलर. तर हे कलर काय सांगतायत की त्या प्लॉटला जर कोणती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार असेल तर तो पूर्ण प्लॉट मध्ये होणार आहे. कोणत्याही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होणार असेल तर ते पूर्ण प्लॉटला व्हायची शक्यता आहेत. मग अशा वेळेस काय करायचंय की ज्या वेळेस तुम्हाला कोणत्या कीड किंवा रोगाचा अलर्ट जर आला असेल तर आपल्याला प्रत्येक 3 दिवसानंतर तिथं निरीक्षण करणं गरजेचं आहे. जर तिथं आपल्याला प्राथमिक अवस्थेत कोणती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जर दिसला तर आपल्याला लगेच कृषक शिफारसमध्ये दिलेल्या केमिकलच्या माहितीनुसार तिथं फवारणी करावं लागेल. आणि फवारणी केल्यानंतर आपण परत हे पीक नकाशे 5 दिवसानंतर किंवा 10 दिवसाच्या अंतरानं बघू शकता, त्याच्यात काही फरक आपल्याला जाणवला का. तर हा पीक नकाशा आपल्याला सांगतोय की आपल्या पिकाची रोग प्रतिकार शक्ती कोणत्या भागात कमी आहे, कोणत्या भागात जास्त आहे. हा झाला दुसरा पीक नकाशा. त्याच्यानंतर तिसरा जो पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे, जो की सगळ्यात महत्वाचा, वॉटर वॉच मॅप, जो की सगळ्यात खाली तुम्ही इथं बघू शकता. वॉटर वॉच मॅप किंवा पाण्याचा वेध नकाशा. आता मी इथं क्लिक केलं. आता इथं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की काही ठिकाणी हिरवा आणि काही ठिकाणी निळा असा कलर आपल्याला दिसतोय. आता हा पीक नकाशा काय सांगतोय की मागच्या 7 दिवसामध्ये ज्या वेळेस आपण आपल्या ऊस पिकाला पाणी दिलेलं आहे तर पाणी दिल्यानंतर त्या जमिनीचा ओलावा हा कोणत्या रेंजमध्ये होता, म्हणजे कसा होता, मध्यम स्वरूपाचा होता, कमी होता का जास्त स्वरूपाचा होता, ते माहिती सांगणारा पीक नकाशा म्हणजे वॉटर वॉच मॅप. आता इथं तुम्ही बघू शकता की वरच्या बाजूला निळा कलर दिसतोय, मध्ये हिरवा दिसतोय. तर इथली रेंज जर बघितली तर 0.01 ही रेंज येते, 0.1, आणि दुसरी जर बघितली तर 0.2. आपल्याला जी रेंज मेंटेन करायची आहे ती 0.1 ते 0.4 पर्यंत. त्या कंडिशन मध्ये आपण आपल्या ऊस पिकाला व्यवस्थित तिथं पाणी दिलंय असं आपल्याला तिथं माहिती कळतं. जर तिथं हिरवा कलर असेल तर समजायचं की तिथं पाणी व्यवस्थित पोहोचलंय, त्यात काही शंका नाही. परंतु तिथं पाणीची गरज आपल्याला आणखीन आहेत असं आपल्याला कळतं. म्हणजे पाणी देतात असताना ह्या भागाकडे विशेष करून लक्ष देणं गरजेचं आहे. जिथं आकाशी कलर किंवा गडद निळा कलर असेल त्या गडद निळ्या कलर मध्ये व्यवस्थित तिथं पाणी पोहोचलं असं आपल्याला ती उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून माहिती कळते. तर आपल्याला जो तिसरा पीक नकाशा बघायचा आहे, वॉटर वॉच मॅप, त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला बघायची आहे. ही माहिती आपल्याला मागच्या 7 दिवसाची सरासरी माहिती भेटेल. आपल्या जमिनीची पाण्याची उपलब्धता मागच्या 7 दिवसात कशी होती ती माहिती आपल्याला या पीक नकाशामध्ये कळते. त्याच्यानंतर चौथा पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे, तो आहे क्रॉप स्टेज मॅप किंवा पीक ताण नकाशा. जसं की आपल्या पिकाला
खत आणि पाणीच्या व्यतिरिक्त जसे की जैविक अजैविक ताण आलेला आहेत का त्याची माहिती सांगणारा हा पीक नकाशा क्रॉप स्पेस मॅप. आता इथं आपण बघतो इथं हिरवा कलर आपल्याला दिसतोय, पोपटी कलर इथं आपल्याला दिसतोय. तर हा नकाशा सांगतो की इथं सध्या कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त ताण नाहीये. मग ज्यावेळेस जैविक अजैविक ताण जर आला असेल तर हा प्लॉट काही भागामध्ये हिरवा आपल्याला नारंगी कलर किंवा लाल कलर जर दिसला तर समजायचं की तिथं अतिरिक्त ताण हा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला S1 मध्ये प्रमुख 4 पीक नकाशे बघायचे आहेत. बाकीचे सुद्धा पीक नकाशे आहेत जसं की लीफ हेल्थ मॅप आहे, अर्ली ग्रोथ स्टेज मॅप आहे, त्याच्यानंतर क्रॉप मॉइश्चर मॅप आहे. हे आपण सपोर्टिंग मॅप वापरतो. जसं की लीफ हेल्थ मॅप आपल्या पानाचे आरोग्य इथं तपासले जातं की आपलं पानाचं आरोग्य कसं आहे. की आता जिथं लाल कलर आपण बघतो जसं की EVI पीक नकाशा बघितला तिथं आपल्याला लाल कलर पूर्ण दिसत होता. इथंही आपल्याला लाल कलर दिसतोय. म्हणजे काही भागामध्ये इथं पानावर थोडासा पिवळटपणा तिथं आलेला असेल किंवा लाल कलरचे काही टिपके तिथं दिसत असेल त्याच्यामुळं हा आपल्याला इथं लीफ हेल्थ जे आहेत तो आपल्याला लाल कलरचा इथं दिसतोय. तर आपल्याला हे जे बाकीचे पीक नकाशे हे सपोर्टिंग पीक नकाशे आहेत, पण प्रमुख जे पीक नकाशे जे आहेत ते 4 पीक नकाशे NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप आणि क्रॉप स्टेस मॅप हे 4 पीक नकाशे आपल्याला बघायचे आहेत. तर मला सगळ्यांना एक विनंती आहे की S1च्या पीक नकाशा संदर्भात कोणाला प्रश्न आहेत का हे 4 पीक नकाशामध्ये? आता मी जे 4 पीक नकाशे सांगितले याच्यात कोणाला काही प्रश्न? आहे साहेब. हा सांगा. साहेब आमच्या म्हणजे नकाशात पीक म्हणजे वॉटर वॉश हे आणि ते ऑप्शन दिसत नाहीत, बघा बरं तेवढं. तुमच्या पीक नकाशामध्ये पाण्याचं जे तुम्ही म्हणता ना पाण्याचं निरीक्षण करणारा नकाशा ते नाही दिसत आम्हाला खरं. सर आपल्याला जी माहिती जी बघायची आहे खाली तुम्ही बघा 27 फेब्रुवारी दिसते इथं. हा हा ठीक आहे, ते 27 फेब्रुवारीच्या समोर S1 दिसतोय. हा आपल्याला तो S1चा पीक नकाशा बघायचा आहे. जर तुम्ही S2, S3 किंवा S5चा पीक नकाशा बघत असाल तर तिथं वॉटर वॉच मॅप तुम्हाला दिसणार नाही. वॉटर वॉच मॅप फक्त S1च्या पीक नकाशामध्ये पाहायला भेटतो आणि हा पीक नकाशा प्रत्येक 5 दिवसानंतर अपडेट होत असतो. जसं की 27 तारखेला जर पीक नकाशा आला तर पुढील पीक नकाशा हा 3 तारखेला येणार आहे. तर मग नंतर तुम्हाला तो पीक नकाशा 3 तारखेला पाहायला भेटेल. मग ह्या दरम्यान तुम्हाला जो पीक नकाशा जो बघायचा आहे तो S6चा पीक नकाशा बघायचा आहे. मग S6च्या पीक नकाशामध्ये जसं की आता तुम्ही इथं बघू शकता 27 तारखेचा पीक नकाशा याच्यामध्ये तुम्हाला फक्त NDVI हा पीक नकाशा इथं बघायचा आहे S6 मध्ये. ठीक आहे, आता जसा S6 मी ओपन केला 27 फेब्रुवारीचाच तो तुम्ही इथं बघू शकता की तिथला NDVI हा अशा प्रकारे म्हणजे पिकाची वाढ ती चांगली फक्त सेंटरलाच तिथं पिकाची वाढ मध्यम ते कमी स्वरूपाची. मग त्यावेळेस इथं लक्ष देण्याची गरज आहे. साहेब माझा प्लॉट ओपन करता का तुम्ही? सर आता इथं प्लॉट ओपन करायला परत तुमचा नंबर तिथं घ्यावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला जर काही प्रश्न जर असतील तर तुम्ही तिथं ग्रुपवर बी टाकू शकता, पण शक्यतो याच्यात जर तुम्हाला काही शंका असेल तर ते विचारा. बरं चालेल. हा हे S1चं तुम्हाला कळालं का? हो चालेल. S1 मध्ये आपल्याला 4 प्रमुख पीक नकाशे बघायचे NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप आणि क्रॉप स्टेस मॅप फक्त. आणि S1चा नकाशा प्रत्येक 5 दिवसाला येत असतो. जसं की 27 तारखेला पीक नकाशा आला जसं याच्या अगोदर बघा तुम्ही S1चा जो पीक नकाशा जो आहे 27 तारखेच्या अगोदर खाली जर तारीख जर तुम्ही जर बघितली तर 22 तारखेचा 24 तारखेचा एक पीक नकाशा आहे, त्याचबरोबर 22 तारखेचा एक पीक नकाशा आहे. आता इथं 22 तारखेचा पीक नकाशा हा 100% पर्यंत काही अडथळ्यामुळे दिसत नव्हता, त्याच्यामुळे हा 24 तारखेला अपडेट झाला. तर अशा प्रकारे प्रत्येक 5व्या दिवशी हा पीक नकाशा अपडेट होतो. आणि S6 जर बघितलं तुम्ही तर S6 हा प्रत्येक 24 तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी हा अपडेट होतो. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न आहे? नाही, खूप छान माहिती दिली तुम्ही S1 आणि S6 बद्दल सर. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असतील तरी ते व्हॉट्सअप ग्रुप आपला आहे तिथे तुम्ही माहिती विचारू शकता. फक्त आपल्याला एकच जाणून घ्यायचं आहे की जे आता जसं की इथं S2, S3 आणि S5 जे आपल्याला दिसतंय ते पीक नकाशे आपल्याला बघायचे नाहीये. ठीक आहे सर, बाकी S1 आणि S6 मध्येच आपल्याला माहिती बघायची आहे. ज्यावेळेस आपण त्या S1 त्या तारखेवर त्या पीक नकाशावर क्लिक केलं तर खाली असा काळा बॉक्स दिसतो तारखेच्या ठिकाणी. जसं की आज 27 फेब्रुवारी 2026 चा नकाशा बघितला तर तिथं तुम्ही काळा बॉक्स दिसतोय बरोबर.
तो काळा बॉक्स त्या तारखेचा पीक नकाशा आहे. जर आपल्याला जर असा जर बॉक्स दिसत असेल समजा S6चा 26 तारखेचा आणि तिथं जोपर्यंत तुम्ही क्लिक करत नाही तोपर्यंत तो तारखेचा पीक नकाशा आपल्याला दिसत नाही. त्या तारखेला जर आपण जर क्लिक केलं तर तिथं लगेच काळा बॉक्स होऊन जाईल आणि त्या तारखेचा पीक नकाशा आपल्याला पाहायला भेटेल. तर एक काळजीपूर्वक एवढं लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर खाली आपण बघू शकता की खाली एक आपलं नाव इथं दिसतं. त्याच्यानंतर आपली क्रॉपची ग्रोथ कशी चालू आहे, कमी चालू आहेत का, उत्तम चालू आहेत, चांगल्या पद्धतीत का मध्यम स्वरूपात. जसं की इथं फेअर क्रॉप ग्रोथ म्हणजे चांगली वाढ आपल्याला इथं दिसते. तिथं AI स्कोर एक आपला असतो. AI स्कोर हे आपण बॅकएंड टीम कडून अभ्यासला जातो. माईक पण जातो तुमचा. ठीक आहे. तर या पद्धतीने बघायची. त्याच्यानंतर एक आपलं जे पीक आहे, जे की इथं पिकाची माहिती आपण बघतो कोणतं पीक आहे आणि किती टन आहे, आणि त्याच्यानंतर करंट AI डेटानुसार आपलं किती टन उत्पादन येऊ शकतं ही माहिती सुद्धा आपण इथं बघू शकता. फक्त करंट AI डेटा बद्दल मी तुम्हाला एक सांगतो की हा जो AI डेटा आहे, हा AI डेटा प्रत्येक NDVI व्हॅल्यूनुसार बदलत असतो. जसं की आज जर 72 टन दिसत असेल तर उद्या तो 40 टन सुद्धा दिसू शकतो. ठीक आहे, कमी सुद्धा. कारण की का, जसं NDVI व्हॅल्यू आपली कमी झाली, सॅटेलाइट इमेजरीची माहिती आपल्याला तिथं जर रिफ्लेक्ट झाली आणि त्याच्यानंतर ती व्हॅल्यू जर कमी जर झाली तर इथं यील्ड डेटा हा कमी होतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही संभ्रम निर्माण करायचा नाही आपल्याला. यील्ड डेटा हा आपण मागच्या ज्यावेळेस तुमचं ऊस तोडणीला ऊस राहील 1-2 महिन्यामध्ये त्यावेळेस आपण परत एकदा इथं तपासणार आहोत. आपल्याला फक्त माहिती बघायची की आपल्याला आपलं पीक चांगलं म्हणजे वाढ होतीये का कमी. जसं की इथं पेअर क्रॉप ग्रोथ दिसतेय, आपण इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी खालचा वेदर डेटा आपण त्यांना बघितलं तर चालेल, कारण की ते ऑलरेडी तुम्ही आपल्या IoT डिव्हाइस जे बसलेले आहेत त्याच्यामध्ये ती माहिती आपण बघतात. तर आपल्याला हे सॅटेलाइट इमेजरी मध्ये कोणाला काही प्रश्न आहेत? तर ती एआयचं म्हणजे संभाव्य AI जो डाटा आहे तो दिसत नाहीये की ग्रोथ कशी आहे काय ते. एवढ्याच आठवड्यात आहे ना, तो डाटा दिसत नाहीये कृषी ॲपवर. म्हणजे ग्रोथ तुम्ही सॅटेलाइट इमेजरी बघता, उपग्रह इमेज प्रतिमेची बघतो, इमेज बघतो, पण ती हा सध्याचा AI डाटा किती येऊ यील्ड शकतो. डेटाचा खालचा ह्यो डेटा म्हणता का तुम्ही खालचा? हा, हे जे आहे ना ते सध्या दाखवत नाही, डेटा नाही असं. तुमचं नाव दिसतंय का, तुमचं नाव? हो, नाव दिसतं. फक्त खाली तुम्हाला AI डेटा नो डेटा म्हणून दिसतोय. हे जे काय आहे ना खालची सगळी माहिती जेनेरिक फार्मर रेटिंग किंवा हा हा, बर बर बर, ठीक आहे. मी ते एकदा चेक करतो तुमचं ते अकाउंट टाकून आणि तुम्हाला मी कळवतो. हो. हॅलो साहेब, अजित सर यांचं नाव एकदा लिहून घ्या. अजित हॅलो सर. हॅलो. हा बोला सर, बोला. अहो, माझं जे युनिट बसवलेलं आहे ना, ते बसवल्यापासून मॉइश्चर वेट दाखवते. ठीक आहे सर, त्याची माहिती तुम्हाला अविनाश पांगरकर सर आपलं जे माझा ऊस आहे त्याच्या संबंधित तुम्हाला देतील. तुम्हाला पीक नकाशा संदर्भात काही प्रश्न आहेत का? पीक नका समजलं मला, पण मला ते अपडेटच येत नाही त्याच्यामुळे साहेब. ते पूर्ण वेटच येते मला, म्हणजे पाणी देऊ नका असं सांगते ते मला. हो हो, तर प्रत्येक ते दिवशी पाणी द्यायची गरज आहे त्याला. तर ते आता पुढचं सेशन आपलं तेच आहे. आपण जे IoT डिव्हाइस जे बसवलेले आहेत त्या IoT डिव्हाइस संदर्भात तुम्हाला अविनाश सर मार्गदर्शन करतीलच. तरी मी परत एकदा तुम्हाला विचारतो की पीक नकाशात कोणाला प्रॉब्लेम आहेत का, शंका आहेत का कोणाला? ठीक आहे सर. जर नसल तर आपण लगेच अविनाश सर आहेत जे IoT संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करतील. जर कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला किंवा माझा मोबाईल नंबर आपल्या ग्रुपवर दिलेला आहे किंवा ज्योती मॅडम तुम्हाला मेसेज शेअर करतील. म्हणजे कोणाला कशा संबंधित आपल्याला कॉल करायचा आहे तर तुम्ही मला कॉल करू शकता. माझं नाव अरुण पडूळ. पीक नकाशा संदर्भातली माहिती मी बघतो. ठीक आहे, तर मी पुढे अविनाश सरांना विनंती करतो की त्यांनी IoT संदर्भातली माहिती द्यावी. धन्यवाद. धन्यवाद. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मी अविनाश पांगारकर. आपल्याला आपल्या शेतामध्ये जे डिव्हाइस बसवण्यात आलेले आहे त्याला आपण वेदर सेकंड म्हणतो, किंवा रानात जे आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये बसलेलं आहे त्याला आपण सॉइल मॉइश्चर सेन्सर असं संबोधतो. तर त्या सॉइल सेन्सरची माहिती आपण कृषक ऍप मध्ये कशी बघायची आहे त्याबद्दल पूर्णपणे माहिती आपण इथे जाणून घेऊया.
एक मिनिट मी फक्त स्क्रीन क्राफ्ट करतोय. हो, 5 मिनिट या ना इकडे. हो, स्क्रीन दिसतंय का माझी? हो दिसते. कृषक ऍप ओपन होतंय. हो चालेल. एक उद्याचा तरी नंबर सांगता का मला? 94 23 94 23 57 57 20 20 91. 91. ठीक आहे. आता आपण जसं लॉग इन केलंय कृषक मध्ये, ठीक आहे. आपला मोबाईल नंबर टाकून आपण लॉग इन करतो. वरती हो. तुम्हाला काय दिसतं की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी एक पट्टी दिसते, बरोबर? त्या पट्टीवरती बरोबर. जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा तुम्हाला आयकॉन दिसतात वेगवेगळे. आणि यामध्ये तुम्हाला माझा ऊस ही माहिती, माझा ऊस मध्ये तुम्हाला कृषक ऍप बद्दलची माहिती, जो काही आपण सेन्सर बसलेला आहे या कृषक ऍप मध्ये तुम्हाला माझा ऊस मध्ये तुम्हाला ही माहिती बघायला भेटते. तर या माझा ऊस मध्ये तुम्ही इथे बघू शकता. माझा ऊस जेव्हा एकच मिनिट लोड होत आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये बघायला भेटते. जसं की आता तुम्ही बघू शकता की इथे तुमचं नाव दिसतंय तुम्हाला कांतीलाल चौधरी, बरोबर? आता हे हो हो सर्वप्रथम आपण काय करूयात ना, आता समजा ही भाषा जी आहे ती इंग्लिश मध्ये आहे, बरोबर? तर आपल्याला जर ही भाषा हो मराठीमध्ये पाहिजे तर इथे तुम्हाला बाजूला राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला वरती माणसाचं एक चिन्ह दिसतंय, बरोबर? त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे एडिट प्रोफाईल म्हणून एक ऑप्शन येतो. त्या एडिट प्रोफाईल मध्ये केल्यानंतर खाली लँग्वेज म्हणून एक ऑप्शन आहे, त्याला आपण मराठी सिलेक्ट केलं आणि सेव्ह केलं तर तो पूर्ण माहिती तुम्हाला आता मराठीमध्ये दिसायला लागेल. ठीक आहे. तर आता ओके. या सर्व गोष्टी ज्या काही आहेत त्या तुम्हाला इथे मराठीमध्ये बघायला भेटतात. आता तुम्ही इथे बघू शकता की तुमचं नाव दिसतंय तुम्हाला, जसं की यांचं नाव आहे सरांचं कांतीलाल चौधरी, आणि त्याचप्रमाणे तुमचं कुठल्या हबला कनेक्ट आहे हे इथे तुम्हाला दिसतं. जसं की तुमच्या 2 फॅक्टरीचा एक हब आहे, त्याला ते कनेक्ट केलेले आहे. इथे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही तुमचं रेंज किती आहे, म्हणजे नेटवर्क किती आहे. अंतिम संक्रमित म्हणजे काय, तर शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय हे इथे तुम्हाला लक्षात येतं. जसं की शेवटचा डेटा 11:32 त्यानं घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे बॅटरी पर्सेंटेज किती आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं, बरोबर? तर ह्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला लक्षात येतात. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला सेन्सस काय करतो, की प्रत्येक एकराचा डेटा जो आहे तो कलेक्ट करत असतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथे टाइम दिसतो की शेवटचा डेटा, म्हणजे तुम्हाला हा जो डेटा दिसत आहे इथे मीटर बॉक्स मध्ये, हा डेटा जो असेल तो 11:32 असेल. म्हणजे पुढचा येणारा जो डेटा आहे तो 12:32 येईल. आलं लक्षामध्ये? त्याचप्रमाणे तुम्ही खाली बघताय की तुमचं पीक कुठलं आहे, तुमच्या पिकाची सध्या स्टेज कुठली आहे आणि पुढचा येणारा टप्पा कुठला आहे, बरोबर? तर म्हणजे तुमचं पीक कुठलं आहे, सध्या अवस्था कुठली आहे आणि पुढची येणारी अवस्था कुठली आहे, तर इथे तुम्हाला लक्षात येतं की सध्या तुमची टिलरिंगची अवस्था चालू आहे आणि पुढचा स्टीम इलॉंगेशन टप्पा येणार आहे, बरोबर? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली मीटर बॉक्स दिसतोय, बरोबर? या मीटर बॉक्स मध्ये काय आहे, 2 गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. मातीचं तापमान आहे आणि प्राथमिक जमिनीतील ओलावा आहे. आता मातीचं तापमान जे आहे ते तुम्हाला इथे दिसतंय, जो की आता सध्या 22°C आहे आणि त्याचप्रमाणे प्राथमिक जमिनीचा ओलावा जो आहे तो 79.90% आहे. म्हणजे खूप जास्त ओले आहे असं तुम्हाला इथे लक्षात येतंय. तर सर तुम्ही हा बसवल्यापासून तोच दिसतोय मला. एक मिनिट, आपण एक प्रश्न घेऊयात. शेवटी मी सांगतो तुम्हाला काय तर, पण हो आधी माहिती समजून सांगतोय सर्व. त्यानंतर आपण प्रश्न घेऊयात. ठीक आहे. तर आता हा प्राथमिक जमिनीचा ओलावा जो आहे तो 79.90% दिसतंय, बरोबर? आता याच्यामध्ये या मीटर बॉक्स वरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपण आतल्या पेज वरती जातो. आतल्या पेज वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं की सध्याची परिस्थिती काय आहे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की नेटवर्क दिसतंय सेम, तुम्हाला बॅटरी पर्सेंटेज आहे, शेवटचा डेटा त्यांना कधी घेतलाय हे दिसतंय. त्याचप्रमाणे सध्या पिकाची स्टेज कुठली चालू आहे तर हे पण दिसतंय तुम्हाला. तुमची लागवड कधीची आहे सर, लागवड? कोण येतोय? माझी लागवड कधीची फेब्रुवारीची आहे? लागवड आहे. हा, ब- ठीक आहे. पहिल्या आठवड्यातली. हो.
एकूण जमा जीडीडी इथे तुम्हाला दिसतोय जो की 324 आहे. आता जीडीडी म्हणजे काय आहे तर ग्रोईंग डिग्रेडेड म्हणजे तुमचं हो. पिकाचं जी वाढ आहे ती तुम्हाला याच्यावरून ठरते की तुमचं सध्याची स्टेज कुठली चालू आहे. म्हणजे जेव्हा हो. आपण ट्रान्सप्लांटेशन डेट टाकतो, ट्रान्सप्लांटेशन डेट टाकल्यानंतर तुमचा जीडीडी ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात होते आणि हा जीडीडी जो आहे तो वाढत जातो रोज रोज 10 ते 12 याने तो वाढत असतो पॉइंटने. तर इथे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आहे आणि त्या जीडीडी नुसार तुम्हाला तुमचे स्टेज जे आहे ते चालू जे आहे ते इथे तुम्हाला दिसतं आणि मग त्याप्रमाणेच आपण रिकमेंड तुम्हाला करत असतो की तुमचं पीक कुठलं आहे, पिकाची स्टेज कुठली आहे आणि येणारी अवस्था कुठली आहे. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता माझे सेन्सर्स आहेत बरोबर. या माझ्या सेन्सर्स मध्ये तुम्हाला इथे लक्षात येतं की तुमच्या शेतामध्ये जो काही आपण सेन्सर लावलेला आहे त्यामध्ये प्राथमिक जमिनीचा ओलावा असेल आणि मातीचं तापमान असेल तर या दोन गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. आता याच्यामध्ये किमान आणि कमाल जर तुम्ही बघताय तर काल 4:32 82% ओलावा होता बरोबर आणि किमान म्हणजे आज 11:32 78.80% ओलावा आहे. आलं लक्षामध्ये या गोष्टी दिसतात. कालचीच गोष्ट आहे ही आणि आता जो ओलावा जो आहे तो 79 वरती आलेला आहे. म्हणजे जर तुम्ही इथे बघत असाल तर किमान आणि कमालमध्ये तुम्हाला ओलावा दिसतोय. त्यानंतर सध्याचा ओलावा किती हे दिसतं आणि सध्या किती ओल आहे हे पण तुम्हाला दिसतं. खूप ओले म्हणून दाखवतंय. या खूप ओल्याच्या पट्टीवरती जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे लक्षात येतं की तुमच्या सॉइल स्ट्रक्चरनुसार म्हणजे तुमचं मातीचा प्रकार कसा आहे त्याच्यानुसार प्रत्येकाच्या या रेंजेस ज्या आहेत त्या वेगळ्या असणार आहेत आणि प्रत्येकाला लक्षात येतं की मातीच्या प्रकारानुसार त्यांना सिंचनाची गरज कधी आहे, पुरेसा ओलावा कधी असणार आहे आणि खूप ओले कधी असणार आहे किंवा खूप कोरडे कधी होणार आहे. तर आता या सरांचं जसं आपण पाहतोय की 38.75 ते 44% त्यांना सिंचनाची गरज असणार आहे. म्हणजे 44 वरती गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अलर्ट येणार आहे की तुम्हाला पाण्याची गरज आहे म्हणून. पण आता खूप ओले आहे म्हणजे त्यांचं जवळपास 79% आहे म्हणून त्यांना तो ओले दाखवत आहे. पण त्यांचा वापसा कंडिशन कधी मेंटेन असणार आहे तर 44 ते 50% मध्ये असेल तर त्यांचं वापसा कंडिशन मेंटेन आहे असं आपण म्हणूयात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्याला तो मेंटेन करता आला पाहिजे. ओलावा मेंटेन करता आला पाहिजे. आता हा किमान आणि कमाल जो आहे आपण याच्यामध्ये जर अजून त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे लक्षात येतं की आपण कधी पाणी देतोय. आता आपण जर इथं विकली पाहायला गेलं तर इथे तुम्हाला लक्षात येतं की सरांनी कालच पाणी दिलंय जो की 78% आल्यावर त्यांनी पाणी दिलंय आणि पुढे तो 81% वरती गेलाय म्हणजे हा पाणी दिल्यानंतरचा ग्राफ आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे हा आपण जेव्हापासून लावला तेव्हापासून तो 80 वरतीच आहे. जेव्हा आपण पाणी देतोय तो जवळपास परत तो 80च्या रेंज मध्ये जातोय आणि परत तो खाली खाली येतोय. बरोबर बरोबर का सर? हा बरोबर आहे. पण मी पाणी 8 दिवसांनी द्यायला सुरुवात केलेली आणि ते पण 15-20 मिनिटं देतो, जास्त नाही देत. जास्त देत नाही. ओके. म्हणजे हो तुम्हाला ते खतं वगैरे सोडायचे असते तेव्हा तुम्ही ते पाणी देतात का? हो हो हो. हो. कारण आपण जे सेन्सर लावलेले ते 9 फेब्रुवारीला लावलेलं आहे बरोबर? 8 हो फेब्रुवारीला. बरोबर, पण ते सेन्सर हां. लावल्यापासून तोच मला डाटा दिसतोय तो ओलीचा. नाही, नाही. इथे तुम्ही बघू शकता सर, इथे तुम्हाला नाही ओल तिथे असणार आहे त्यामुळे तो तेवढं दाखवत आहे. आता आपण तुमचा ग्राफ पण बघितलेला आहे इथे. बरोबर? हा बघा तुमचा ग्राफ बघा. आता काल तुम्ही पाणी दिले तो काल पाणी वाढत वाढत तो गेल्या हो, वरती काल आणि जसं खतासाठी पाणी सोडलं मी. पाणी कमी होतंय तसं तसं तो हळूहळू खाली पण येतोय. आलं लक्षामध्ये? हो. पण जेवढा ओलावा तिथे असेल आता आपला ओलावा म्हणजे किंवा आपलं तर रेंज कमी झाली तुमची. काय झालं? हॅलो. रेंज हा बोला. व्यवस्थित आवाज येईना, रेंज कमी आहे. हा. आता हो येतोय का आवाज हो माझा? येतोय. हां. आता काय होतंय माहिती का? म्हणजे हा. आपण 6 इंचावरती लावलेला आहे सेन्सर आणि आपलं तिथला ओलावा मेंटेन हो करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत ना त्या कार्यरत असल्या पाहिजे आणि तिथला ओलावा मेंटेन असणं गरजेचं आहे. आपण काय करतोय जर वरून जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतं की कोरडं झालंय. आपण 1 इंच जरी माती जर बराचशी बाजूला केली ना 1-2 इंच तरी आपल्याला खाली ओल दिसते. एकदा हे आपण शेतामध्ये जाऊन बघावं सर. ठीक आहे. एकदा जर काही प्रॉब्लेम असेल तर मी माझा तर इंजिनियर अजून पाठवतो वरतीच येतात साहेब तुमच्याकडे. ते. पण मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे. कारण तुम्हाला इथे ग्राफमध्ये पण मला दिसतंय की जेव्हा पाणी देताय तुम्ही तो वरती जाताय आणि तो हळूहळू परत तो खाली पण येतोय. तर या सर्व म्हणजे गोष्टी आहेत. तसंही काही प्रॉब्लेम असेल तर मी माझा इंजिनियर तुमच्याकडे पाठवतो. नो इश्यू.
त्यामध्ये. पण एकदा हो तुम्ही हो चेक करा, जर तुम्हाला असा प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही एक 6 इंच काय करा, गड्डा घेऊन बघा आणि तिथे किती ओल आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा आणि त्यानंतर मग आपण ओके बोलूया त्याच्यावर सविस्तर. ठीक आहे. तर एकंदरीत काय ठीक आहे ठीक आणि सर आवाज येत नाही, रेंज आवाज कमी येत रेंज मध्ये हॅलो, रेंज कमी कमी एक होते मिनिट. कधी कधी तुमची. हो, 2 मिनिटं. ते नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे. आता येतोय का आवाज? हो येतोय. तर विषय काय होतो ना, की केव्हा आपण पारंपरिक पद्धतीने करत असताना आणि जर एआय पद्धतीने करत असताना बराच फरक पडतो पाण्याचा पण. जवळपास 40 ते 50% पाण्याची बचत आपली होते. तर हे याच कारणामुळे होते. म्हणजे आपल्याला वरून जरी कोरडं दिसत असलं, तरी सुद्धा म्हणजे तरी खाली पाणी असतं आणि पाण्यामुळे ना ते सफिशियंट असतं. त्यामुळं ही गोष्ट होते आणि निदर्शनास येते आपल्याला. तर त्यामुळं हे पण गोष्ट बघणं भाग आहे. तर याच्यावरूनच आपला वापसा कधी. येतोय पण असा दरसोड करतोय. हॅलो, हा बोला. येईल आवाज. तुम्ही आता बाहेर आलं. हो हो ठीक आहे. माझा ऊसमध्ये तुम्ही आपण बघतोय आता आपण पाण्याची माहिती पाहिली, बरोबर. हो. पाणी आपल्याला कसं मेंटेन करायचं, वापसा कंडिशन कसा असला पाहिजे, सर माझी मेंटेन करता आला पाहिजे आणि त्याचप्रमाणे. हॅलो हा, बोला ना. सर, जर आज आपण पाणी दिलं हा, तर रेंज 70चे गेले, 80चे गेले आणि उद्या रेंज 70च्या 80च्या खाली यायला पाहिजे का वाढायला पाहिजे? रोडच्या कडेला म्हणजे दोन माहिती आहे आणि ठीक आहे. किती घेतली त्याबरोबर आपण तुम्हाला दिली किमान मध्ये किमान मध्ये 32 आहे. आवाज येत नाही सर, आवाज येत नाही. तुमचं नेटवर्क खूप कमी आहे, सर. पण येत नाही, स्क्रीन पण गेली. अविनाश सर, तुमचा आवाज येत नाहीये प्रॉपर. आता येईल, आता येतोय का? हो आता येतोय. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता तुमच्या शेतामध्ये, तुमच्या एरियामध्ये तापमान किती आहे हे इथे तुम्हाला लक्षात येत आहे. आर्द्रता किती आहे हे इथे तुम्हाला दिसतंय. त्याचबरोबर पानावरती ओलावा किती राहतोय ह्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात येतात, बरोबर. तर या गोष्टी जर तुम्हाला माहित नाही तर तुम्ही इथे काय करू शकता, अधिक जाणून घ्यावरती क्लिक करू शकता. म्हणजे अधिक जाणून घ्यावरती केल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट नेमकं काय आहे आणि याच्यातनं आपल्याला उपयोग कसा होतो किंवा त्याची माहिती आहे ना, त्या सर्व गोष्टी इथं दिलेल्या आहेत. आपण ह्या वाचू शकतो, बघू शकतो. ज्याच्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी काही माहिती नाहीये किंवा आपल्याला समजायला मदत होईल, तर त्या आपण गोष्टी इथे अधिक जाणून घ्यामध्ये जाऊन बघू शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या एरियामध्ये पाऊस किती पडलाय मागच्या शेवटच्या 24 तासामध्ये, 7 दिवसामध्ये, हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्याचप्रमाणे व्हीपीडी आहे, वेपर प्रेशर डेफिसिट, बरोबर. आता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, व्हीपीडी, वेपर प्रेशर डेफिसिट. तर याच्यामध्ये काय आहे की हा व्हीपीडी जो आहे तो कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 असला पाहिजे. तर तो मेंटेन करायला काय करायला पाहिजे? तो मेंटेन आपण करू शकत नाही. ऍक्च्युली तो काय आहे की तुमच्या कंडिशन काय आहेत, पॅरामीटर्स काय आहेत तुमचं याच्यामध्ये वातावरणामध्ये, मायक्रो क्लायमेट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यानुसार हा नाही का आपण तिथे तुम्हाला दाखवतो की तुमचा आता व्हीपीडी जो आहे तो एवढा आहे. पण तुमचा व्हीपीडी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 मध्ये असला पाहिजे, तेव्हाच आपण खतं देण्यासाठी किंवा फर्टिगेशन देण्यासाठी योग्य वेळ आहे असं आपण म्हणतो. तुम्ही इथे अधिक जाणून घ्यामध्ये जा. अधिक जाणून घ्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ पण दिलेले आहे आणि सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यात तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला खतं द्यायची असेल ना, तर तुम्ही खतं देण्यासाठी योग्य वेळ कधी आहे तुम्ही ते बघून ते देऊ शकता. आता ऊन वाढत जसं जसं जाणार आहे तसं तसं तुम्हाला दुपारी तो व्हीपीडी आहे तो जास्तच दिसणार आहे.
तर त्याच्यापेक्षा मग तुम्ही सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही एकदा जर VPT वरती नजर टाकली तर तुम्हाला लक्षात येईल की तो VPT कमी पण होत आहे. जर आपण याच्यावरती क्लिक केलं ना, तुम्ही इथे ग्राफ बघू शकता याचा. दिसतोय तुम्हाला ग्राफ. आता तुम्ही जर सकाळी पाहिलं तर सकाळी इथे बघा 9च्या आसपास 9-10च्या आसपास आहे ना तो 1.17 होता बरोबर किंवा 11 वाजेपर्यंत 1.4 होता. तर म्हणजे जवळपास सकाळी 9 ते 11-12 पर्यंत तुम्ही खतं देण्यासाठी योग्य वेळ आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला जाऊन बघणं आहे तिथे खतं देण्यासाठी योग्य वेळ कधी आहे आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला ते तुम्ही ते अवलंब शेतामध्ये करू शकता. नंतर पिकाचं बाष्पीभवन आहे. पिकाचं बाष्पीभवन पुढच्या 7 दिवसामध्ये किती होणार आहे हे तुम्हाला इथे एक अंदाज दिला जातो. ह्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्यानंतर सनशाईन हार्वेस्ट मध्ये तुमच्या शेतामध्ये ऊन किती पडतंय आणि त्या उन्हाची तीव्रता किती आहे त्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. त्याचप्रमाणे वाऱ्याची गती आणि दिशा इथे तुम्हाला दिसते की वारं किती वेगानं वाहत आहे आणि कुठल्या दिशेनं वाहत आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्याचप्रमाणे हवेचा दाब आहे की हवेचा दाब किती आहे आणि त्याचप्रमाणे सर्वात खाली तुम्हाला काय दिसतंय तर फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला इथे तुम्हाला दिला जातोय. म्हणजे जर तुम्हाला शेतामध्ये फवारणी करायची असेल तर फवारणी करण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे इथे तुम्हाला लक्षात येतं. ज्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता फवारणी सध्या काय लिहिलंय तर फवारणीसाठी योग्य वेळ आहे बरोबर. म्हणजे आता फवारणी तुम्ही करू शकता पण जेव्हा तुम्ही 3 वाजता बघताय त्या अंदाजामध्ये तुम्हाला दिसतंय की 3 वाजता फवारणी करू नका म्हणून. म्हणजे तेव्हा फवारणी करण्यासाठी योग्य वेळ नाही. म्हणजे 3 ते तुम्ही 6 फवारणी करू शकत नाही. पण 6 वाजता जर तुम्ही पाहिलं तर सावधगिरीने फवारणी करा असं तिथं लिहिलंय. सावधगिरी फवारणी करा म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती फवारणी करू शकता आणि त्यानंतर 7 वाजता तुम्हाला इथे दिसतंय फवारणीसाठी योग्य वेळ आहे परत. म्हणजे हा एक काय की एक अंदाज आहे. तुम्हाला अंदाज दिला जातो आणि आता जर योग्य वेळ आहे किंवा नाही हे सांगितलं जातं. मग त्याप्रमाणे तुम्ही फवारणी शेतामध्ये करू शकता. आता या सर्व गोष्टी ज्या आहेत तुमचं तापमान काय सांगतं, तुमची ह्युमिडिटी म्हणजे हवेमध्ये आर्द्रता किती आहे, वाऱ्याची गती किती आहे या सर्वांना डिपेंड्स आहे आणि याच्यावरून तुम्हाला या सर्व गोष्टी इथे सल्ला दिला जातो. तर त्याप्रमाणे आपण मग शेतामध्ये या गोष्टी करू शकतो. तर या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला इथे लक्षात येतात. त्यानंतर तुम्हाला इथे रोग आणि कीटक दिसतंय बरोबर. तर हे रोग आणि कीटक जे आहे आता इथे काय दिसतंय तुम्हाला मीटर बॉक्स दिसतात. मीटर बॉक्स कशासाठी दिसतात तर जवळपास तुम्ही जर म्हणजे तुमच्या शेतामध्ये कुठला रोग आणि कुठली कीड येणार आहे तुमच्या पिकाला अनुसरून तर त्यासाठी जोखीम आहे किंवा नाही इथे तुम्हाला डायरेक्ट इथे दिसतात दैनंदिन. तर इथे तुम्ही ते बघू शकता जोखीम आहे किंवा नाही. जसं की आता इथे मोजॅक रोग दाखवत आहे आणि मध्यम जोखीम आहे किंवा तुम्हाला मोजॅक रोग माहिती नाही कसा दिसतोय तुम्ही त्याच्यावरती क्लिक केलं तुम्ही इथे बघू शकता इथे फोटो पण दिलेले आहेत. तर या फोटोप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की मोजॅक रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर याप्रमाणे आपल्या शेतामध्ये तुम्हाला रोग दिसतात. आलं लक्षामध्ये. तर इथे तुम्हाला ह्या गोष्टी दिसत आहेत. तर म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की शेतामध्ये रोग किंवा कीड आली आपण एखादा मेसेज तुम्हाला आला तर मग तुम्हाला लक्षात येतं की हा रोग कसल्या प्रकारचा दिसतो आणि मग तो बघण्यासाठी आपण इथे जाऊन बघू शकतो की तो रोग कसा दिसतो ते आपण इथे बघू शकतो. त्याचबरोबर रोग आहे काही कीटक आहेत कीटक सुद्धा तुम्हाला इथे दिसतात. पण तुम्हाला फवारणी कधी करायची आहे तर फवारणी कधी करायची आहे तर फवारणी जेव्हा तुम्हाला मेसेज येईल अलर्ट येईल की तुमच्याकडे हा रोग किंवा ही कीड येण्याची शक्यता आहे तेव्हाच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला वरती लिहिलेलं पण आहे दैनंदिन जोखीम नमुने दर्शवित आहेत फवारणीपूर्वी सूचनेची प्रतीक्षा करा. जेव्हा तुम्हाला सूचना येईल तेव्हाच तुम्ही फवारणी करायची आहे. त्यानंतर तुम्ही सर्वात वरती जर पाहिलं तर इथे सध्याच्या बाजूला अंदाज आहे. तर या अंदाजामध्ये तुम्हाला लक्षात येतं गोष्टी इथे तुम्हाला लक्षात येतंय की आजचं वातावरण कसं आहे तर आजचं हवामान जे आहे ते क्लिअर आहे आणि 24 तासाचा अंदाज तुम्हाला इथे दिसतोय की 24 तासाच्या अंदाजामध्ये असेल तापमान आर्द्रता ढगाळ वातावरण पावसाची संभाव्यता आहे का वाऱ्याची गती आणि वाऱ्याची दिशा. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत इथे तुम्हाला दिसतात आणि इथे 14 दिवसांचा अंदाज पण आहे
त्या 14 दिवसांच्या अंदाजामध्ये आज, उद्या, परवापासून तर पुढचे 14 दिवस म्हणजे आता आज आहे 28 तारीख, तर पुढच्या 13 तारखेपर्यंत तुम्हाला इथे सरासरी तापमान, आर्द्रता, पावसाची संभाव्यता, पाऊस पडणार असेल किती पडणार आहे त्याची मात्रा पण तुम्हाला आम्ही इथे देतो. त्याचप्रमाणे वाऱ्याची गती किती असणार आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे जर तुम्हाला शेतामध्ये कुठल्या काही गोष्टी करायच्या असतील तर त्याप्रमाणे तुम्ही मग पुढचं 15 दिवसाचं मॅनेजमेंट जे आहे ते योग्यरित्या तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता. इथे या गोष्टींचा तुम्ही इथे उपयोग घेऊ शकता. हवामान अंदाज, ठीक आहे. तर या सर्व गोष्टी इथे आहेत. त्यानंतर आपण जर मागे आल्यानंतर तुम्हाला इथे काय दिसतंय की क्रिया म्हणून एक गोष्ट दिसते, म्हणजे हिरवा कलरचा बॉक्स तुम्हाला एक खाली दिसतो. त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर याच्यामध्ये काय दिसतं की तुमचं झाडे लावण्याची तारीख इथे तुम्हाला दिसते. त्यानंतर तुम्हाला झाडं लावण्यापासून तर हार्वेस्टिंग करेपर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात मराठीमध्ये दिसतात. जसं की तण व्यवस्थापन असेल, क्षेत्र तपासणी असेल किंवा तुमच्याकडं कुठला रोग किंवा कुठली कीड येण्याची शक्यता आहे हे इथे तुम्हाला दिसतंय. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. म्हणजे तुम्हाला जर पाण्याचा अलर्ट येणार असेल म्हणजे जेव्हा तुमच्या शेतामध्ये पाण्याची गरज आहे, एवढे मिनिटं ड्रीप चालवा, एवढे लिटर पाणी द्या, तर हा मेसेज सुद्धा या क्रियामध्येच येणार आहे. कुठला रोग आणि कुठली कीड येणार असेल तर हा मेसेज सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच येणार आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता 23 फेब्रुवारीला यांना मेसेज आलेला आहे मोजॅक रोगाची शक्यता आहे. तर मोजॅक म्हणजेच केवढा, तर या काय करायचं होतं आपल्याला की शेतामध्ये स्काउटिंग करायचं आहे. तर स्काउटिंग म्हणजे निरीक्षण. शेतामध्ये जर तुम्हाला आढळलं तर मग त्याप्रमाणे तुम्हाला ती फवारणी घ्यायची आहे असं त्याचा अर्थ होतो. त्याप्रमाणे आपण या गोष्टी करू शकतो. त्यानंतर सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत या क्रिया. त्यानंतर आपण जर परत मागे आलो तर इथे तुम्हाला ट्रेंड्स आहे. ट्रेंड्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसतं की तुमचं डिव्हाइस जे आहे ते ऍक्टिव्ह आहे किंवा बंद आहे. तर इथे तुम्हाला या गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर अलर्ट्स आहेत. अलर्ट्स मध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कुठले कुठले अलर्ट्स आलेले आहेत हे तुम्हाला इथे दिसतं तुम्हाला. त्यानंतर हेच जे अलर्ट्स आहेत हे तुम्हाला क्रियामध्ये सुद्धा दिसतात. त्यानंतर इथे लेख आहे बाजूला. तर त्या लेख वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला फसल बद्दल काही समस्या असतील किंवा तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही तर याच्या संदर्भामध्ये तुम्ही इथे व्यवस्थित माहिती घेऊ शकता. इथे मार्गदर्शक पर व्हिडिओ आहे, लेख आहे ते तुम्ही बघू शकता. जेणेकरून तुम्हाला काही समस्या असेल तर ते तुम्ही इथून बघून सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्ही त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. म्हणजे जेणेकरून तुमच्या समस्या सुटतील. त्याचप्रमाणे मेन भूखंडावरती जर आपण परत आलो तर वरती तुम्हाला एक मदत म्हणून ऑप्शन आहे. त्या मदत वरती आपण जर क्लिक केलं तर तुम्हाला इथे काय दिसतंय, कॉल नाऊ म्हणून एक ऑप्शन आहे. तुम्ही याच्यावरती कॉल केला तर डायरेक्टली तुम्ही आमच्या कस्टमर एक्झिक्युटिव्हशी आम्ही बोलू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर काही समस्या असेल तर ते नोंदवून घेऊ आणि त्याप्रमाणे तुमच्याकडे इंजिनियर येऊन जाईल. जर काही समस्या असेल तर तो तिथे सॉल्व्ह करायला येऊन जाईल. तर तुम्ही इथून तिकीट रेज करू शकता, इथून आमच्याशी संपर्क साधू शकता. म्हणजे काय होतं की या डायरेक्टली तक्रार जी आहे ती आमच्याकडे येते. आता मध्ये आपण याला सांगतो किंवा मला फोन करून सांगितलं किंवा दुसऱ्या कुणाला फोन करून सांगितलं त्यावेळेस काय होतं की तुम्ही सांगताय किंवा व्हॉट्सअपवर टाकतोय. बऱ्याच वेळेस असं होतं की तो मेसेज कधी कधी बघितला जात नाही. काय होतं पुढे विसरून जा. तर इथे काय करू शकतो आपण मदत ऑप्शन मध्ये जाऊन कॉल करू शकतो आणि त्या संदर्भामध्ये आपण डायरेक्टली आमच्या कंपनी पुढे पुढे चौकात तो आपण सांगू शकतो. त्यानंतर तुम्हाला मराठी भाषा कशी चेंज करायची हे सुद्धा मी दाखवले. तर एकंदरीत काय तर या ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे कृषक अंतर्गत आपण फसल ऍप जे बघतोय माझ्या फिश मध्ये तर एकंदरीत काय आहे ना की आपण जे काही फसल ऍप्लिकेशन आहे कृषक ऍपमध्ये आपण जे काही माहिती बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन परफेक्टरित्या करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे रोग आणि किडीचे अलर्ट जे आहे ते तुम्हाला 8 दिवस आधीच येतात. जेणेकरून तुमचा पुढचा येणारा धोका आहे तो टळला जातो आणि प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेऊन आपण त्याच्यावरती त्याची काळजी घेऊ शकतो.
नंतर तिसरी गोष्ट आहे व्हीपीडी. आपण जे तुम्हाला दाखवतोय की व्हीपीडी म्हणजेच काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ती व्हीपीडी ऊस पिकासाठी 1 ते 2 मध्ये असली पाहिजे, ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला खतं देण्यासाठी, फर्टिगेशन देण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर खतं देण्यासाठी आपलं फवारणी करायची असेल तर फवारणी करण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे सुद्धा आपण याच्यामध्ये दाखवतो. आणि त्याचप्रमाणे पुढचे 14 दिवसांचा हवामानाचा अंदाज आपण दाखवतो की जेणेकरून तुम्हाला पुढच्या 15 दिवसाचं नियोजन जे आहे ते परफेक्टरित्या शेतामध्ये करता येईल. तर या सर्व गोष्टी आहेत. ठीक आहे. इथे थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझा आवाज ब्रेक होतोय. पण मी तुम्हाला जर काही समस्या असेल ना तर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करू शकता किंवा तुम्हाला मी जसं सांगितलंय की हेल्प सेक्शनमध्ये जायचं आहे आणि हेल्प सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही डायरेक्टली आमच्या संपर्क प्रतिनिधीशी संपर्क करू शकता. तर त्यांना सुद्धा कॉल केला तर लगेच तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत येतील आणि त्या लवकरात लवकर कशा सॉल्व करता येईल ते आम्ही पुढील कार्यवाही त्याच्यावर नक्कीच करू. ठीक आहे. हो. हो. कुणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. छान माहिती दिली सर. त्याचप्रमाणे काय करतोय मी ना आपल्या ग्रुपमध्ये जो आहे, आपला ग्रुप जो आहे त्या ग्रुपमध्ये माहिती ही कशी बघायची आहे आणि त्याचप्रमाणे आमचा हेल्पलाईन नंबर जो आहे तो मी आपल्या ग्रुपमध्ये टाकत आहे, जेणेकरून जर कुणाला अजूनही काही समस्या असेल की ही माहिती कशी बघायची आहे आणि त्याचा वापर कसा करायचा आहे तर ते तुम्ही तो व्हिडिओ बघून तिथे तुम्हाला लक्षात येईल सगळ्या गोष्टी. तर या सर्व गोष्टी मी एकदा परत ग्रुपवरती टाकत आहे. हो हो ठीक आहे. धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू. यापुढे मी तुषार पोळे सरांना विनंती करतो ना त्यांनी कृषक ॲपमध्ये शिफारशीबद्दल आणि खतांचं नियोजन आहे त्याच्याबद्दल माहिती द्यावी. ओके सर. 1-2 मिनिटं मी माझी स्क्रीन शेअर करतो या ठिकाणी. तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. रेंजचा जरा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे तर जरा वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व. सर्वांना स्क्रीन दिसते ना आता माझी? हॅलो. हो दिसते. हा. तर या ठिकाणी आता आपण कृषी कॅप ओपन केल्यानंतर वरती जे आडवी पट्टी आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प त्यावरती क्लिक करणार आहोत. त्यामध्ये आता आपल्या AI प्लॉट संदर्भात जे काही खतांच्या शिफारशी असतील किंवा आपल्याला एखादा फसल टीम कडून माझा ऊसमध्ये एखाद्या कीड किंवा रोगाचा जर अलर्ट आला तर त्या कीड किंवा रोगावरती कोणती फवारणी घेतली पाहिजे तर याची सुद्धा माहिती आपल्याला इथे कृषी शिफारस सर्वांना दिसत आहे. तर त्यामध्ये आपल्याला भेटणार आहे. आता ह्यावरती मी क्लिक. आता इथं जर पाहिलं तर सुरुवातीपासून हे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना काय काय मेसेज आले तर हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी मायक्रोन्यूट्रियन स्लरी तयार करून ठेवलेली आहे का आपल्यापैकी? केले की सर. हा. तर अशा प्रकारे ती मायक्रोन्यूट्रियन स्लरी सर्व शेतकरी बांधवांनी तयार केलेली असेल. ज्यांनी केली नसेल तर त्यांनी ती लवकरात लवकर तयार करून ठेवावी जेणेकरून आपल्याला तसं त्याचा वापर करता येईल. आता यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक 25 डिसेंबर रोजी एक वेळापत्रक आलेलं होतं. साधारण तुमच्या प्लॉटच्या अभ्यासानुसार तुमच्या माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची खतांचं नियोजन करायचं आहे. आता साधारण जर पाहिलं तर आपल्या प्लॉटचे जे दिवस आहेत ते 150 दिवसाच्या पुढे आहेत. मग तुम्हाला 150 दिवस साधारण कोणत्या दिवशी कुठलं खत वापरायचं आहे आणि त्याचं प्रमाण किती प्रमाणात असलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने सोडायचं आहे तर ह्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी इथे दिलेली आहे. तर इथे जर पाहिलं तर 149 रोप लागवडीनंतर 149व्या दिवशी काय कोणते खत सोडायचे आहे किंवा फॉस्फरिक ऍसिड असेल किती किलो सोडायचं आहे, त्याबरोबर अजून काली एसओपी आहे, युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे, तर ते एकत्र करून कशा प्रकारे सोडायचं आहे तर याची संपूर्ण आपण डिटेल माहिती यामध्ये दिलेली आहे. आता जी स्लरी आपण तयार करण्यास सांगितलेली आहे, आता आपले जर जमिनीची जर पीएच बघितले साधारण आपली जी माती आहे तर ती अल्कलाईन प्रकारची आहे, म्हणजे आपला पीएच जो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आता ह्या जमिनीमध्ये जर आपण विचार केला
जी सूक्ष्म अन्नद्रव्य घटक आहेत तर ते आपण काय करतो, तर एकतर मोठ्या बांधणीला एकदमच ती दयाल कॉम्बी किट वगैरे अशा रूपात आपण ती आणून टाकत असतो. तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारची ती जमिनीला त्याचा म्हणजे पिकाला आपल्या कोणत्याही प्रकारची ती उपलब्ध होत नाहीत. ते जास्तीत जास्त प्रमाणे आपल्या पिकाचा जमिनीचा pH वाढवण्याचं काम करतात. तर ते कुठे ना कुठे आपल्याला थांबवायचं असेल तर तिथे आपल्याला ती स्लरी तयार करणं गरजेचं आहे. आणि स्लरी जी आहे तर ती तयार केल्यानंतर साधारण आपल्याला पुढील 6 ते 7 महिने ती स्लरी जाणार आहे. आता इथे जर आपण पाहिलं, जर आपल्याला कोणत्याही दिवशी साधारण 110व्या दिवशी जर आपल्याला स्लरीचा वापर करायचा असेल तर त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी टँक ए मधून 20 लिटर घ्यायची आहे, टँक बी मधून 20 लिटर घ्यायची आहे. तर असे दोन्ही जर राहून आपण एकत्र करून ते प्लेन पाण्यातून साधारण 100 ते 150 लिटर पाण्यातून ते आपल्याला सोडायचे आहेत. तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला इथे आपल्या प्लॉटचं खतांचं नियोजन करायचं आहे. आता हे झालं आपलं बेसिक. आता पुढे जाऊन तुमच्या इथल्या म्हणजे सूक्ष्म हवामानाचा अभ्यास करून किंवा आपल्या एकंदरीत जे नकाशे आहेत तर त्या नकाशांचा अभ्यास करून पुढील वातावरणात कसे हवामानातील बदल होतील किंवा त्या कालावधीत तुमच्या पिकावरती कोणकोणत्या प्रकारचं ताण येईल, त्यासाठी कोणती फवारणी घ्यायची असेल किंवा एखादा ड्रिप डोस असेल तर तो त्या ठिकाणी आपल्याला इथे कृषी शिफारसमध्ये अपडेट होणार आहे. तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपण ते खतांचं नियोजन करत असतो. सर्वांना आता खतांसंदर्भात कोणाला काय प्रश्न आहेत का? हॅलो सर, जमिनीचा pH सर्रास 8.5च्या पुढेच आहे का? काय झालं? सगळ्या जमिनींचं म्हणजे जे काही AI करतात प्लॉट त्यांचं pH जास्त आहे का सगळ्यांचं? नाही आता आपल्या भागातले जे प्लॉट आहेत साधारण 8.3 8.4 ह्याच्यावरतीच आहेत. म्हणजे आपले जे रजिस्टर फार्मर आहेत त्यांचे. म्हणजे 8.3च्या आत पाहिजे सगळ्यांचं 8.3च्या पुढे येते का? हो. त्यामुळे मग खताचं शेड्यूल खूप मोठं आहे का? जर 8.3च्या आत असतं तर शेड्यूल कमी राहिलं असतं खतांचं? नाही तसं कोणतंही भाग नाही. फक्त आपण यामध्ये खतांचं म्हणजे जर नत्र वापरायचं द्यायचा असेल तर तो कोणत्या प्रकारचा युरिया द्यायचा आहे की अमोनियम सल्फेट द्यायचा आहे ह्यामध्ये तो फरक राहतो. बाकी शेड्यूल मोठं कमी असं यामध्ये काही फरक राहत नाही. नाही. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांनी ती स्लरी बनवलेली आहे का आपण दिलेली? हा बनवलेली सर माझी एक सर्व मी हा 6 महिन्यापूर्वी ना ऊस लागण केलेली. हा अजून काय मी शेड्यूल चालू नाही केलं, आता केलं तर चालेल का? चालेल. एकदा आपले ग्रुपवरती फोटो टाका. आपले जे शेताचे फोटो आहेत ते ग्रुपवरती टाका. मग त्यानुसार अजून मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्हाला जी PDF दिलेली आहे तर त्या माध्यमातून त्या दिवशी तुम्हाला जे म्हणजे साधारण 150व्या दिवशी काय सोडायचं आहे तर त्या पद्धतीने आपण सोडू शकता. आणि एकदा फोटो टाका. संपूर्ण तुमचा अजून डिटेल अभ्यास करून त्यात काय बदल असतील तर ते सुद्धा आपल्याला कळवले जातील. कारण लागण केल्यानंतर खूप उशिरा सेन्सर बसवलं त्यानंतर अजून ड्रिप चालू करायचंय, त्यामुळे सगळंच लेट झालेलं आहे. त्यामुळे विचारलं की आता चालू केलं तर चालेल का? चालेल, आता सुद्धा आपण चालू करू शकतो. फक्त एकदा प्लॉटचे जे फोटो आहेत तर ते ग्रुपवरती एकदा टाकावेत. तसे बाकी सर्व शेतकरी बांधवांनी दर 8 दिवसाला आपल्या शेताचे फोटो ग्रुपवरती टाकलेत तर संपूर्ण मार्गदर्शन करायला अजून आपल्याला बरं पडेल. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? माझी एक शंका आहे. आता आपले वापसा कंडिशन आणि खताचे डोस हे जे तुम्ही दिले तारखे वाईज किंवा दिवसा वाईज ते रेग्युलर जात नाहीत, वापसा कंडिशनच मिळत नाहीत तुमच्या शिफारशीनुसार. तर ते लेट होत जातात ना, ते द्यायचे कसे आणि कसं नियोजन आहे तुमचं? आता यामध्ये जरी आपल्याला 1 2 3 दिवस पुढे मागे झालं, आता ॲक्युरेट तर काय त्या दिवशी जरी नाही झालं, 1 2 3 4 दिवस पुढे मागे झालं किंवा मधला जर गॅप असेल, आता वापसा कंडिशन नसेल आणि तुम्हाला जर तुम्ही ठरवलं ताण द्यायचा पिकाला तर साधारण 1 4 5 दिवसात जरी म्हणजे त्यामध्ये गॅप पडला अजून तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत आपल्याला. आणि आपल्या अलर्ट येत नाही
कसं म्हणतोय मी, समजा आज 50 माझे प्लॉटला 60 दिवस झालेत. 60च्या दिवसाला ही अलर्ट आली पाहिजे ना की बाबा हा डोस द्यायचा आहे तुम्हाला. तसं काहीच येत नाही सर. आता ही जी सर तुम्हाला सुरुवातीला जे खतांचं नियोजन दिलेलं आहे तर ते एकंदरीत अभ्यास करून दिलेला आहे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. साधारण आता पुढे जर ऊन जर वाढत गेलं तर त्या कालावधीमध्ये कसे तुमच्या पिकासाठी खतांचं नियोजन करायचं आहे तसे अलर्ट सुद्धा आपल्याला पाठीमागं आलेले आहेत. जर तुम्ही जर पाहिलं तर 1.5 ते 2 महिन्यापूर्वी तुमच्यामध्ये थंडीचं वातावरण होतं. त्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या मुळ्या म्हणजे ऍक्टिव्ह नव्हत्या. मुळांद्वारे ते द्रव्य शोषण होत नव्हतं. मग त्या कालावधीमध्ये तुमच्या सूक्ष्म हवामानाचा अभ्यास करून तुम्हाला एखादी म्हणजे 2 फवारणी दिलेल्या होत्या. प्लस तुम्हाला ड्रिपद्वारे काय सल्फर वगैरे वापरण्यास सांगितलेलं होतं. हे झालं पाठीमागचं. आता इथून पुढे पण तशीच अलर्ट तुम्हाला येणार आहेत. म्हणजे साधारण तुमच्या इथला सूक्ष्म हवामानाचा अभ्यास करून तुमच्या पिकाला काय गरज आहे, काय नाही, कुठली फवारणी केली पाहिजे. आता ताण सहन करण्यासाठी, उन्हाचा ताण सहन करण्यासाठी टेम्परेचरचा त्या कालावधीत कोणती फवारणी केली पाहिजे ती सुद्धा अलर्ट तुम्हाला येतील. हो मॅडम, समजले. कोणाला काही अडचणी आहेत का? आमच्याकडे व्हिजिटला माणूस येणार मॅडम, ते आले नाही अजून. हां, ठीक आहे सर. तुमचे प्रश्न आहेत ना, व्हिजिटचं कळवतो तुम्हाला लवकरच. ग्रुपवर तसा मेसेज टाकून देतो. दौंड शुगर ग्रुपला एक व्हिजिट ठेवा ना सगळ्या अधिकाऱ्यांची सर, प्लॉटवर. आपल्या ग्रुपवर ना एक फोटो, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण पाठवले आहेत. त्यांचा पण तुम्ही रेफरन्स घ्या. त्यांना म्हणजे जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या रिलेटेड आपण टीमचे नंबर पण ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. तर तसे तुम्ही कॉल करा त्यांना. आणि मीटिंगचं म्हणजे ऑफलाईन व्हिजिटचं आहे ते तुम्हाला इथे चर्चा करून ना सांगतो सागर सरांजवळ. ठीक आहे. हो, ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का?